अंतिम आठवडा प्रस्तावावर या ठिकाणी अतिशय जोरदार चर्चा झाली। काल रात्री 3:38 या सभागृहामध्ये चर्चा झाली। या चर्चेची सुरुवात सन्माननीय श्री रोहित पवारजी यांनी केली। त्यामध्ये सन्माननीय श्री सुरेश धसजी, सुनील प्रभूजी, कालिदास कोळंबकरजी, नरेंद्र भोंडेकरजी, जितेंद्र आव्हाडजी, गोपीचंद पडळकरजी, हेमंत ओगलेजी, आशुतोष काळेजी, कैलास पाटीलजी, मुरजी काका पटेल, डॉक्टर ज्योतिताई गायकवाड, हिरामण खोसकरजी, बाबासाहेब देशमुखजी, प्रतापदादा अडसड, विलास भुमरेजी, सचिन पाटीलजी, सिद्धार्थ खरातजी, प्रवीण दटकेजी, आनंद तिडकेजी, डॉक्टर किरण लहामटेजी, नारायण पाटीलजी, बाबाजी काळे, विक्रम पाचपुतेजी, अभिजित पाटीलजी, प्रवीण स्वामीजी, राजू तोडसामजी, अशा आणि त्याच्यानंतर अजून आहे यादी श्री अनंत नरजी, संजय उपाध्यायजी, महेश सावंतजी, नानाभाऊ पटोलेजी, जयंतराव पाटीलजी, अशा एकूण 32 सदस्यांनी या ठिकाणी या चर्चेमध्ये सहभाग घेतला। प्रामुख्यानं कायदा आणि सुव्यवस्था, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर ही चर्चा उपस्थित करण्यात आली होती आणि वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे मांडण्यात आले। काही मोलाच्या सूचना देखील या ठिकाणी करण्यात आल्या। खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, परवा मी विधानसभेमध्ये भाषण केल्यानंतर अनेक लोकांना माझ्या भाषणाची मिरची लागली, पण अध्यक्ष महोदय, मी अतिशय स्पष्टपणे सांगितलं, मिसिंग लिंकवर जो काही त्या ठिकाणचा पूल आहे, केबल स्टेट ब्रिज आहे, त्या ठिकाणी जगातले सगळ्यात मोठे टनेल्स आहेत, याला एकही क्रॅक गेलेली नसताना, त्याचं काहीही नुकसान झालेलं नसताना 7,000 रुपये पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले, 7,000 कोटी पाण्यात गेले। हा माझा अपमान आहे? महाराष्ट्राचाच अपमान आहे। खोट्या बातम्या पेरणं, अफवा पसरवणं, हा महाराष्ट्राचा अपमान आहे। पण मी बोलता बोलता त्या ठिकाणी हिंदीमध्ये बोललो, भाडे के टट्टू। काही लोकांना त्याचे दुःख झालं आणि ते म्हणाले मुख्यमंत्र्यांनी सुसंस्कृत बोलायला पाहिजे होतं। म्हणून नानाभाऊ जाऊन मी अभ्यास केला आणि आता मी भाडे के टट्टू हे माझं वाक्य परत घेतो आणि त्याला सुसंस्कृतपणे भाटक गदर्भ म्हणतो। भाडे के टट्टू नाही, भाटक गदर्भ। आणि जर कोणाला समजलं नसेल तर मग सुपारीबाज। पण मी तर काही सुपारीबाजांबद्दल बोललो, मी टोपी फेकली होती। अनेकांना का लागली मला समजलंच नाही, अनेक लोकांना ती लागली। बरं, ते जाऊ द्या। आता मी एक वाक्य हिंदीमध्ये बोललो, आता आशिषजी ते ज्यांना समजायला पाहिजे म्हणून बोललो, त्यांच्याऐवजी दुसऱ्यालाच मिरची लागली। आणि आमचे मिमिक्री आर्टिस्ट मला म्हणायला लागले हिंदीत का बोलले। पूर्ण भाषण मी मराठीतच केलं, पण मला काही अडचण नाही, ते आमचे मित्र आहेत आणि ते मित्र असल्यामुळे राजकारणात तर त्यांच्यापासून आम्हाला काही धोका नाही, पण आनंद आहे ते राजकारणात आहे। ते जर मिमिक्रीच्या क्षेत्रात गेले असते तर एकाही स्टँडअप कॉमेडियनला या ठिकाणी मार्केट राहिलं नसतं। काही हरकत नाही, आपण जरा विषयाकडे येऊ। आजही मिरची लागू शकते। अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे दरवेळेसच अंतिम आठवडा प्रस्ताव आपला कायदा आणि सुव्यवस्थेवर येतो। अनेक घटना सांगितल्या जातात, काही खऱ्याही असतात, काही थोडे अतिरंजित देखील असतात। पहिल्यांदा सांगतो की
ज्या विविक्षित घटना या ठिकाणी मांडलेल्या आहेत त्या प्रत्येक घटनेवर मी काही बोलणार नाही, पण त्याची नोंद घेतलेली आहे. त्या संदर्भातल्या नोट्सही माझ्याकडे आहेत. आवश्यक असेल तर त्या आमदारांना मी पाठवून देईल. त्या प्रत्येक घटनेच्या संदर्भात काय कारवाई झाली आहे हे आपण त्या ठिकाणी सांगणार आहोत. पण त्याचवेळी मला एक गोष्ट आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे की मी नेहमी असं मानणाऱ्यांपैकी आहे की कायदा आणि सुव्यवस्थेला उत्तर हे स्टॅटिस्टिक्सने देणं हे काही योग्य नाही आहे. हे पूर्वी पण म्हणायचो, मी विरोधी पक्षात असताना म्हणायचो, इतके वर्ष गृहमंत्री आहे तरी म्हणतो. पण दुर्दैवाने या सभागृहामध्ये चुकीचं स्टॅटिस्टिक्स मांडलं जातं आणि मग महाराष्ट्रच कसा क्रमांक 1 वर आहे असं ज्यावेळेस सांगितलं होतं त्यावेळेस महाराष्ट्राची बाजू तर मला मांडावीच लागेल आणि म्हणून मला मग आकडेवारी या ठिकाणी द्यावी लागते. आणि म्हणून मला असं वाटतं की पहिल्यांदा तर आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की क्राईम रेट हा कसा मोजायचा असतो. प्रति 1 लाख लोकसंख्या मोजायचा असतो. तो जर ऍब्सोल्यूट क्राईम रेट मोजला जयंतराव तर नेहमीच उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर असेल आणि नेहमीच गोवा शेवटच्या क्रमांकावर असेल, कारण गोव्याची लोकसंख्याच 15 लाख आहे. आता 15 लाखात क्राईम होतील तर किती होतील. आणि म्हणून प्रति 1 लाख लोकसंख्येमध्ये आपण जर विचार केला तर देशातल्या राज्यांमध्ये आपण 7व्या क्रमांकावर आहोत, पहिल्या क्रमांकावर नाही आहोत. हे 7वं आहे हे काही खूप चांगलं असं मी म्हणणार नाही, पण विनाकारण आपल्याच राज्याला गुन्हेगारीत पहिला अशा पद्धतीनं सांगणं योग्य नाही. म्हणून या ठिकाणी सांगतो की आपण 7व्या क्रमांकावर आहोत. आणि आपण जर बघितलं क्राईम अगेन्स्ट विमेन, महिलांच्या विरुद्ध जे अपराध आहेत त्यामध्ये महाराष्ट्र 9व्या क्रमांकावर आहे. तिथेही पहिल्या क्रमांकावर आपण नाही. क्राईम अगेन्स्ट चिल्ड्रन म्हणजे लहान बालकांच्या विरुद्धचे गुन्हे यातही महाराष्ट्र 7व्या क्रमांकावर आहे, इथेही पहिल्या क्रमांकावर नाही. त्यामुळे मला असं वाटतं